चला आज आपण करणार आहोत डेली योगा रुटीन, जे आपल्याला योगामध्ये डेली लाईफ मध्ये आपल्याला योगासनं पाहिजेत। ताठ बसायचंय, दोन्ही हात कप शेप मध्ये, दोन्ही बटक जवळ ठेवायचे, शोल्डर रोल करून पाठीमागे घेऊन जायचे, शोल्डर ब्लेड इन, डॉर्सल आतमध्ये घ्यायचे, थोडेसे शोल्डर ब्लेडच्या खालचे जे मसल आहेत ते छाती वरती उचलायची, मान सरळ करायचे, दीर्घ श्वास घ्यायचा, दीर्घ श्वास सोडायचा आहे, दोन्ही हाताचा नमस्कार, डोळे सावकाश बंद करायचे, फेस जॉज माउथ रिलॅक्स करायचे, जिभेला खालच्या लोअर पॅलेट वरती रिलॅक्स करायचे, स्लो सॉफ्ट इनहेल, स्लो सॉफ्ट एक्सहेल, माइंड शुड बी क्वाइट, इनहेल एक्सहेल, इनहेल एक्सहेल। श्वासांच्या गतीकडे लक्ष द्यायचंय। प्रार्थना करणार आहोत पतंजली महामुनींना। 3 वेळा दीर्घ ओमचं उच्चारण घेऊया। श्वास योगेन चित्तस्य पदेन वाचा मलं शरीरस्य च वैद्यकेन योपाकरोत्तं प्रवरं मुनीनां पतञ्जलिं प्राञ्जलिरानतोऽस्मि आबाहु पुरुषाकारं शङ्खचक्रासिधारणम् सहस्रशिरसं श्वेतं प्रणमामि पतञ्जलिं। हरि ओम। Inhale, relift your spine, chest up. Exhale, head down. Drop your palms and open your eyes. चला आज आपण करणार आहोत डेली योगा रुटीन, जे आपल्याला योगामध्ये डेली लाईफ मध्ये आपल्याला योगासनं पाहिजेत। चला उभं राहायचं। फर्स्ट मध्ये काही एक्सरसाइज करणार आहोत, जेणेकरून आपली बॉडी ही वॉर्म अप होऊन जाईल आणि आपल्याला पुढच्या आसनांसाठी थोडासा स्पेस तयार होईल। आधी चालायचंय, चालल्यामुळे आपली बॉडी जरा ऍक्टिव्ह होऊन जाईल। जागच्या जागी हळूहळू स्पीड वाढवायची। ज्यांना बाहेर जाणं शक्य नाही त्यांनी जागच्या जागी चालल्याने याचे पण बेनिफिट तुम्हाला बाहेरच्या रनिंग सारखंच भेटणार आहे। चला सेकंड, दोन्ही हात ऍक्टिव्ह ठेवायचे, कोपरातनं ताठ, गुडघे फोल्ड करून बटक जवळ। तर ज्यांना शक्य आहे त्यांनी जलद गतीने करायचा प्रयत्न करायचा, ज्यांना शक्य नाही, ज्यांना गुडघ्याचा कमरेचा आजार, त्यांनी या प्रकारे फक्त बस असं चालायचं, आणि ज्यांना शक्य आहे त्यांनी स्पीडने करायचा प्रयत्न। ट्वेंटी टाइम्स, 30 टाइम्स। सावकाश थांबायचंय, रिलॅक्स, इनहेल एक्सहेल, इनहेल एक्सहेल, ब्रीदिंग नॉर्मल। सेकंड, दोन्ही हात छातीच्या लेवल मध्ये घ्यायचे, क्रॉस, डावा पाय उचलून उजव्या हाताकडे घेऊन जायचं। 1 2 3 4 5 6 7 8 9
10. रिलॅक्स. हे झाले नॉर्मल यांच्यासाठी, ज्यांना जास्त वरती उचलता येत नाही त्यांनी, आणि जरा ज्यांना ॲडव्हान्स करायचं आहे त्यांनी हाय नी जंप करायचे. दोन्ही हात ह्या प्रकारे आणि जंप. सावकाश थांबायचं. हे डेली 2-2 रिपिटेशन करायचे. तुम्हाला याचे बेनिफिट भरपूर भेटतील. चला, दोन्ही पायांमध्ये थोडं डिस्टन्स स्ट्रेचिंग करूया. उजवा हात वर, डावा हात खाली स्लाइड करत घेऊन जायचा आहे. दीर्घ श्वास घ्यायचा आहे. श्वास सोडत खाली या प्रकारे स्ट्रेच करायचं आहे. श्वास घेत वर. श्वासांच्या गती बरोबर करणार आहोत. 2 10 वेळा. 3 4 5 6 7 8 9 10. श्वास नॉर्मल. दोन्ही पायांमध्ये डिस्टन्स घ्यायचा आहे. दोन्ही हात खांद्याला समांतर. दीर्घ श्वास घ्यायचा आहे. दीर्घ श्वास सोडत उजवा हात हा डाव्या पावलावर, डावा हात हा वरती घेऊन जायचा आहे. 1 श्वास घेत वर. दुसरा हात, डावा हात उजव्या पावलावर, उजवा हात जास्तीत जास्त वर. 2 10 वेळा करणार आहोत. 2 2 3 3 4 4 5 5 6 6 7 7 8 8 9 9 10 10. दोन्ही हात वरती घेऊन मध्ये येऊन थांबायचंय. श्वासांची गती नॉर्मल. चेस्ट ओपनिंग साठी करणार आहोत. भरपूर लोकांच्या लंग्सची कॅपॅसिटी खूप कमी असते, त्यांनी हा जास्तीत जास्त वाढवण्याचा प्रयत्न करायचा आहे. दोन्ही हात समोर घ्यायचे. दीर्घ दीर्घ श्वास घ्यायचा आणि पाठीमागे जायचा प्रयत्न करायचा. लोअर बॅक मधनं नाही जायचं, अप्पर पोर्शन मधनं ह्या प्रकारे छाती उघडायचा प्रयत्न करायचा. ठीक आहे. ह्या बाजूने आपल्याला असं नाही जायचंय, फक्त छाती ओपन होईल असं जायचंय. इथनं गेल्यानंतर आपल्या पोटावर ताण येणार आहे, त्याच्यामुळे आपली छाती काही उघडली जाणार नाहीये. चला, घेऊया श्वास. श्वास सोडत वर. 5 वेळा करणार आहोत. 2 3 4 5. आता अजून एक याच्यामध्ये थोडंसं पोट आतमध्ये घेऊन करूया. तर बघायचंय पाठीमागे गेल्यानंतर पोट थोडं आतमध्ये ओढायचंय, काय फरक जाणवतो आपल्याला, चेस्ट वरती प्रेशर किती प्रकारे येतो. चला, घेऊया श्वास. 3 वेळा करूया. याच्यामध्ये तुम्ही थांबू पण शकता तुमच्या क्षमतेनुसार, काही हरकत नाहीये. तुम्हाला दोन्ही प्रकारे वेगवेगळं ताण जाणवला असेल छातीवरती, कारण की जेव्हा आपण पोट आतमध्ये ओढतो तेव्हा आपला श्वास हा वरच्या पोर्शन मध्येच राहतो, त्याच्यामुळे जास्तीत जास्त आपल्याला स्पेस निर्माण होतो आपल्या याच्यासाठी. पुढचं करूया गुडघ्यांसाठी. स्क्वॉट करणार आहोत. दोन्ही हात समोर. हे ऑप्शनल आहे, ज्यांना बसता येत नाही त्यांनी खुर्चीवर बसायचा प्रयत्न करायचा आहे. घेऊया श्वास. दीर्घ श्वास घ्यायचा आणि श्वास सोडत खाली बसायचंय या प्रकारे. पाठ सरळ. 1 2 गुडघे पावलांच्या पाठीमागे राहील. 3 4 5 6. कोणतंही आसन आपल्या क्षमतेविरुद्ध करायचं नाहीये. 6 7 8 9. लास्ट वन 10.
रिलॅक्स. ज्यांचे बॉनी असतात त्यांच्यासाठी करणार आहोत. दोन्ही पायांमध्ये अंतर घ्यायचंय. दोन्ही हात कमरेवर किंवा मग समोर, ज्यांना जसं शक्य तसं दीर्घ श्वास घ्यायचा आहे आणि श्वास सोडत हा उजवीकडे बसायचा आहे. ज्यांना शक्य त्यांनीच. 1 2 3 4 5 6 7 8 9 आणि 10. आता भरपूर लोकांना खाली जाता येते, त्यांनी फक्त असं जायचंय बस, जास्त जायचा प्रयत्न करायचा नाही. त्यांना पण भरपूर इथं हार्मस्ट्रिंग मसल्सला स्ट्रेच भेटणार आहे. पुढचं करणार आहोत हार्मस्ट्रिंग मसल्सच्या स्ट्रेचिंगसाठी. घेऊया दोन्ही हात वरती. हात जे तळवे आहेत ते समोरच्या बाजूला असेल. दीर्घ श्वास घ्यायचा. दीर्घ श्वास सोडत खाली जायचं. नजर समोर. दोन्ही हात खाली जमिनीकडे घेऊन जायचे. गुडघे ताठ. पाठ सरळ असेल. श्वास घेत वर 5 वेळा. श्वास सोडत खाली. बॅकला हंच करायचं नाहीये, जेणेकरून आपले हार्मस्ट्रिंग मसल पूर्णपणे टाईट असेल. 2 3 4 शेवटचं 5. 5 ला होल्ड करणार आहोत 10 सेकंड. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. श्वास घेत वर. पुढचं करणार आहोत जम्पिंग जॅक. पीटीचा व्यायाम जे आपण शाळेत करायचो ते. दोन्ही हात जंप मारा. दोन्ही हाताने पाय स्प्रेड करायचे. 1 2 3 4 5 6 7 8 8 7 6 5 4 3 2 1. हेच व्यायाम करायचे. फक्त आता जलद गतीने करणार आहोत. ज्यांना शक्य आहे त्यांनी करायचंय. ज्यांना शक्य नाहीत त्यांनी फक्त या प्रकारे करायचं. ठीक आहे. ज्यांना शक्य नाहीत त्यांनी. चला करूया सुरुवात. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 22 23 24 25 26 27 28 29 30. हे जे आपण करतोय आता ते फॅट लॉस साठी खूप जास्त मदत करतात. जे काही तुम्हाला पॉवर जनरेट करतायत ते सगळं फॅट बर्न करण्यासाठी होतं. चला अजून एक राऊंड करणार आहोत. 1 मोर स्टार्ट. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 22 23 24 25 26 27 28 29 30. रिलॅक्स. कमीत कमी डेली याचे 100 रेपिटेशन तरी झाले पाहिजे. 2 राऊंड मध्ये 3 राऊंड मध्ये तुमच्याकडनं जेवढं झाले तेवढे करायचा प्रयत्न करा. श्वासांची गती नॉर्मल. दीर्घ श्वास घ्यायचा. दीर्घ श्वास सोडायचा. पुढचं करणार आहोत. दोन्ही हात समोर. दीर्घ श्वास घ्यायचा आणि श्वास सोडत डाव्या बाजूला वळायचे जास्तीत जास्त. कमरेसाठी आहे. मध्ये यायचंय उजव्या बाजूला. 1 2 3 4 5 6
7, 8, 9, 10. मध्ये यायचे, दोन्ही हात खाली, दोन्ही हात एकमेकांना पकडायचे, दीर्घ श्वास घ्यायचा आणि श्वास सोडत खाली जायचं. विश्रांती घेणार आहोत, थोडा वेळ थांबायचंय. चला आता आसनं करूयात. ताडासन करूया. फर्स्ट मध्ये दोन्ही हात एकमेकांमध्ये इंटरलॉक करायचे, दोन्ही हात तळवे टर्न करून दोन्ही हात वरती घेऊन जायचे. ज्यांना शक्य त्यांनी टाचा वरती उचलायचे. श्वास घेत, नजर समोर, जास्तीत जास्त वर उचलायचा प्रयत्न स्वतःला. डीप इनहेल एक्झेल, इनहेल एक्झेल. डोकं शांत, पोट आतमध्ये, बटक्स टाईट, नजर समोर, रिलॅक्स. इंटरलॉक चेंज करणार आहोत. परत एकदा हाताचे तळवे फिरवायचे, दोन्ही हात वर, श्वास घेत टाचा वरती उचलायचा प्रयत्न. दोन्ही साईड चांगल्या वरती ओढून घ्यायच्या, जेणेकरून आपल्याला इक्वली दोन्ही बाजू वरती ओढल्या जाईल. थोडा वेळ होल्ड. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. रिलॅक्स. वृक्ष आसन. तुमचा फोकस इम्प्रूव्ह करण्यासाठी आणि बॅलन्स इम्प्रूव्ह करण्यासाठी वृक्ष आसन करणार आहोत. उजवा पाय उचलून डाव्या मांडीवर चांगल्या प्रकारे फिक्स करून घ्यायचा आहे. जो तळव्याचा मांसल भाग आहे तो पूर्णपणे फिक्स करून घ्यायचा या प्रकारे. ज्यांना शक्य नाही त्यांनी भिंतीचा आधार घेतला तरी चालेल. उजवा गुडघा जास्तीत जास्त पाठीमागे ढकलायचा आहे आणि डावी बाजू सरळ करायची. दोन्ही हात सरळ, नजर एका केंद्रबिंदूवरती. बॅलन्स होईपर्यंत दोन्ही हात सरळ ठेवायचे. दोन्ही हाताचे तळवे फिरवून वरती घेऊन जायचंय. दोन्ही हात जास्तीत जास्त वरती ओढायचे. इनहेल एक्झेल, इनहेल एक्झेल. श्वासांची गती चालू ठेवायची. श्वासांची गती थांबता कामा नये. रिलॅक्स. दुसऱ्या बाजूने सेम. कोणतंही आसन करताना हे दोन्ही बाजूने करायला पाहिजे. एका बाजूने करून काम चालत नाही. दोन्ही हात खांद्याला समांतर, हाताचे तळवे फिरवायचे. श्वास घेत दोन्ही हात वर, दोन्ही तळवे एकमेकांना मिळून दोन्ही बाजू चांगल्या प्रकारे वरती ओढायचे. इनहेल एक्झेल, इनहेल एक्झेल. सावकाश हात खाली. रिलॅक्स. दोन्ही पायांमध्ये अंतर. दोन्ही हात कमरेवर ठेवायचे. उजवा पाय वळून घ्यायचा. त्रिकोणासन करणार आहोत. चांगल्या प्रकारे वळून घ्यायचा आहे. डावी बाजू ही डावी बाजूकडे ठेवायची. पुढे येऊ देता कामा नये. या प्रकारे दोन्ही हात खांद्याला समांतर. दीर्घ श्वास घ्यायचा आहे. श्वास सोडत खाली. उजवी बाजू चांगल्या प्रकारे ओढून घ्यायची आणि मग हात खाली न्यायचा आहे. मान सावकाश वर फिरवायची. ज्यांना शक्य नाही त्यांनी समोर बघायचंय. थोडा वेळ होल्ड. नी कॅप वरच्या बाजूला ओढायचे जेणेकरून गुडघे ताठ राहील. खालचा पाय सरळ. श्वास घ्यायचा आहे, श्वास सोडायचा आहे. 10 सेकंड पासून 30 सेकंड 40 सेकंदापर्यंत तुम्ही हा आसन होल्ड करू शकतात. श्वास घेत वर. सेम दुसऱ्या बाजूनेच करायचंय. लेफ्ट फूट आउट, राईट फूट इन. जास्तीत जास्त श्वास घ्यायचा आहे. श्वास सोडत खाली. उजवा हात, डावा हात डाव्या पावलावर, उजवा हात वरती घेऊन जायचा आहे. इनहेल एक्झेल, इनहेल एक्झेल. डोकं शांत ठेवायचंय. डोक्यामध्ये कसले विचार नाही. श्वास घेत दोन्ही हात वर. दोन्ही पाय जुळून घ्यायचे. स्टँडिंग आसनामध्ये वीरभद्रासन 1, वीरभद्रासन 2 आपण करणार आहोत. दोन्ही पाय स्प्रेड करायचे चांगले. उजवा पाय वळून घ्यायचा.
डावा पाऊल थोडस वळून घ्यायचं 60-20 डिग्री मध्ये, दोन्ही हात कमरेवर आणि पूर्ण वळून घ्यायचे स्वतःला जास्तीत जास्त उजव्या बाजूकडे. डावा बटक्स पण उजव्या बाजूकडे येणार आहे. दोन्ही हात वर, दीर्घ श्वास घ्यायचा आहे आणि श्वास सोडत गुडघा वाकवायचा. उजवा गुडघा वाकवणार आहोत. वरती बघायचंय, पाठीमागचा गुडघा ताठ, जास्तीत जास्त वर बघायचा प्रयत्न. इनहेल एक्झेल, इनहेल एक्झेल. थोडा वेळ थांबणार आहोत. श्वास घेत वर, दोन्ही हात खाली. दुसऱ्या बाजूने सेम. डावा पाऊल वळवायचा आहे, उजव टाच बाहेर काढायची, पाऊल आतमध्ये 60-20 डिग्री मध्ये. उजवा बटकसा जास्तीत जास्त पुढे आणायचा आहे डाव्या बटकच्या लाईन मध्ये. आपले हात जे आहेत ते सेन्सरचं काम करणार आहेत. दोन्ही हाताला कळेल की दोन्ही बटक्स एका लाईनीमध्ये आहे का नाही. श्वास घे, दोन्ही हात वर, छाती जास्तीत जास्त वरती उचलायची आहे आणि श्वास सोडत डावा पाऊल बेंड करायचा. नजर वर, डॉर्सल बॅक. थोडा वेळ होल्ड. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. श्वास घेत वर. हा झालं वीरभद्रासन 1. वीरभद्रासन 2 करणार आहोत. दोन्ही पायांमध्ये अंतर 3.5 फीट. पाय वळून घ्यायचा, दोन्ही हात खांद्याला समांतर, दीर्घ श्वास घ्यायचा आणि श्वास सोडत उजवा पाय 90 डिग्री मध्ये बेंड करणार आहोत आणि उजव्या हाताकडे बघायचा प्रयत्न. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. श्वास घेत वर. डावा पाय वळून घ्यायचा आहे, दीर्घ श्वास घ्यायचा आहे आणि श्वास सोडत डावा पाऊल बेंड करायचा आहे. डाव्या हाताकडे बघायचा प्रयत्न. ज्यांना शक्य आहे त्यांनी, ज्यांना शक्य नाही त्यांनी समोर बघितलं तरी चालेल. थोडा वेळ होल्ड. 7 8 9 10. वरती यायचंय, दोन्ही पाय जवळ. श्वासांची गती नॉर्मल करणार आहोत. इनहेल एक्झेल, इनहेल एक्झेल. मॅटच्या समोरच्या बाजूला यायचंय. सूर्यनमस्कार करणार आहोत. दोन्ही हाताचा नमस्कार. तुम्ही थोडा ब्रेक घ्यायचा असेल तर ब्रेक पण घेऊ शकतात. असं काही नाही की लगातार माझ्यासोबतच केलं पाहिजे. घ्यायचा आहे, दीर्घ श्वास घ्यायचा आहे, दीर्घ श्वास सोडायचा आहे. दोन्ही हात वर, श्वास घेत थोडस पाठीमागे जायचंय. श्वास सोडत दोन्ही हात खाली, डावा पाय पाठीमागे येऊन जायचा आहे. नजर वर, उजवा पाय पाठीमागे आणायचा आहे. टाचा टेकलेल्या, दोन्ही हाताचे पंजे चांगल्या प्रकारे स्प्रेड करून घ्यायचे पर्वतासनाप्रमाणे. त्याला डॉग पोज पण म्हणतो आपण. गुडघे टेकवत, श्वास सोडत गुडघे टेकवायचे, छाती टेकवायची, हनवटी टेकवायची किंवा कपाळ टेकवायचा. दोन्ही पावलं पाठीमागे जुळून घ्यायचे. कोपर बेंड. नजर वर, दोन्ही पाय सरळ करून पर्वतासन मध्ये यायचंय. परत डावा पाय पुढे, नजर वर, दोन्ही पाय जवळ घ्यायचे, दोन्ही वरती घेऊन हाताचा नमस्कार.